सदर बघा हा गोडाऊन बांधलेला आहे, हा 50% गोडाऊन माझ्या जागेमध्ये आहे सदर। त्याच्यानंतर हा मधला रोड आहे, याच्यात पण 50% गोडाऊन हा माझ्या जागेमध्ये आहे। अशी पूर्ण जागा येऊन या झाडापासनं तर ही भरणी केलेली आहे। ही अशी सरळच जागा पूर्ण माझ्या हिश्श्यामध्ये माझी 3.5 एकर जागा आहे। या जागेमध्ये मला माझा पूर्ण हक्क मिळावा ही माझी प्रशासनाला आणि माननीय श्री बालेमामा म्हात्रे यांना विनंती आहे की जेवढा लवकर होईल तेवढं बसून सॉर्ट आउट करून द्यावे। माझं नाव रमेश हरिभाऊ जोशी, मी स्थानिक एलकुंदे गावचा रहिवासी असून माझी जमीन एलकुंदे ह्या गावामध्ये आहे। जमीन सर्वे नंबर आहे 37 सर्वे नंबर आणि 39 सर्वे नंबर। ह्या दोन्ही सर्वे नंबर मध्ये जागा सामूहिक जागा असल्यामुळे सर्व सामूहिक जागा असल्यामुळे पोट हिस्से ह्या जागेचे झालेले नव्हते, तरी सुद्धा प्रत्येकाच्या हिश्श्याला कोणाच्या 1 एकर, कोणाच्या अर्धा एकर, कोणाच्या 1.5 एकर अशी प्रत्येकाच्या नावावरती म्हणजे सामूहिक जागा असल्यामुळे लागवत होते आणि कसत होते। त्यामध्ये आमची 3.5 एकर जागा 140 गुंठे आमची जागा आमच्या मालकीची वहिवाटीची गेल्या 50 वर्षापासून आम्ही जागा कसत आहे आणि जागा लावत आहे। यामध्ये काही कालांतराने आमच्या कुटुंबदारांची जागा त्यांना विकण्यासाठी आमच्याकडे आले की बाबा आम्हाला सदर जागा ही विकायची आहे। सामूहिक सातबारा असल्यामुळे आमच्या आईने त्यांना सांगितलं की सदर तुमची जागा तुम्ही विका, आमची जागा आम्हाला विकायची नाहीये। ही जमीन सर्व 12.5 एकर जमीन सामूहिक असल्यामुळं आजोबांच्या नावी होती, माझ्या आईच्या वडिलांच्या नावावरती। आजोबा ऑफ झाल्याच्या नंतर मग ती जागा मुलांच्या नावावरती आली। त्याच्यामध्ये माझी आई मनुबाई हरिभाऊ जोशी ही मोठी मुलगी असून सामूहिक जागा असल्यामुळं 6 जणांच्या नावावरती आली। मनुबाई हरिभाऊ जोशी, अनुबाई कृष्णा पाटील, हौसाबाई आत्माराम चौधरी, सावलुबाई चैत्राम चौधरी, त्याच्यानंतर सोमा बालू वाकडे आणि कृष्णा सोमा वाकडे यांची मुलं अशी 6 जणांच्या नावावरती ही जमीन आली। जमीन आल्याच्या नंतर त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाची जमीन विकली। जमीन विकल्याच्या नंतर आम्हाला आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा आम्ही स्पष्ट भाषेत सांगितले की आम्हाला विकायची नाहीये। त्यांनी त्यांचा सातबारा त्यांची वहिवाटीची जमीन होती ती सार्वजनिक विकली। त्याच्यानंतर आमची जमीन विकली नाही। आम्हाला वारंवार या दिल्लीच्या वेस्टर्न इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने जमीन घेतली। जमीन घेतल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा सामूहिक सातबारा असल्यामुळं तो पूर्णच्या पूर्ण सातबारा एकत्र करून आणि त्या जागेचा रजिस्ट्रेशन खरेदी खत केला। जेव्हा आम्हाला माहित पडलं तेव्हा आम्ही सांगितले की आम्ही जागा विकलेली नाहीये आणि आम्हाला कुठलाही ह्या जागेचा मोबदला मिळालेला नाही ना, आम्ही खरेदी खत केलेला नाहीये। त्याच्यानंतर मग वेस्टर्न इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने आमच्याशी 1-2 वेळा मीटिंग केली। वेस्टर्न इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जो इथे माणूस जो देखभाल करत होता त्यांनी आमच्याशी मीटिंग केली। मीटिंग केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला ऑफर पण केली होती, पण ती ऑफर आम्हाला मंजूर नव्हती, आम्हाला स्वीकार नव्हती। त्याच्यानंतर मग वेस्टर्न इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं ही जमीन विक्रीसाठी काढली। विक्रीसाठी काढल्याच्या नंतर इथे विक्रीला काढल्याच्या नंतर सदर आपल्या भिवंडीचे लोकसभा खासदार मान्य श्री बालेमामा उर्फ बालेमामा म्हात्रे हे त्या जमिनी संदर्भामध्ये खरेदी करण्याकरता यांचे इन्व्हेस्टर गेले। इन्व्हेस्टर गेल्याच्या नंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं, वेस्टर्न इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने स्पष्ट सांगितले की ह्या सदर जागेमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, आज आम्ही सातबारा ऍज इट इज आहे त्या पद्धतीने आम्ही सातबारा विकतोय। तर ते बोलले का ठीक आहे, हरकत नाही, बाकीचं जे पण काय असेल ते आम्ही बघू। त्याच्यानंतर मग हा सातबारा वेस्टर्न इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने इथे समोर MG रिअल्टी तर्फे भागीदार मनीष बजरंग गुप्ता यांच्या नावाने हा सातबारा रजिस्टर खरेदी खत केला। खरेदी खत करण्याच्या अगोदर सुद्धा मी मान्य श्री बालेमामा म्हात्रे यांनी माझ्या ऑफिसला
ह्याच विषयाबद्दल आमच्याशी मीटिंग गेली. माझ्या स्वतः ठाण्याच्या ऑफिसला मीटिंग गेली. मीटिंग गेल्याच्या नंतर सांगितलं का ठीक आहे, हरकत नाही, जे आपण जे पण काय असेल ते बसून आपण सॉर्ट आउट करू. त्याच्यानंतर खरेदी खत करण्याच्या अगोदर सुद्धा मी त्यांना सांगितलं की सदर असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ही जमीन घेऊ नका, नाही तर पुढे तुम्हाला पण प्रॉब्लेम होणार, तुम्हाला पण त्रास होणार. तर त्याच्यानंतर बोलले का ठीक आहे, हरकत नाही, आपण बसून वगैरे करू. त्याच्यानंतर सुद्धा जमिनीचं खरेदी खत होण्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आज रोज आम्हाला रोज सांगतायत आज बसू, उद्या बसू, परवा बसू, पण आम्हाला काहीही तुम्ही निर्णय सांगत नाही. त्याच्यानंतर मग माझ्या ग्रुप ग्रामपंचायत सोनारे याचे सरपंच, सदस्य, उपसरपंच सर्व आम्ही कमिटी पूर्ण मानकोली नाक्यावरती RK बिल्डर्स या ऑफिसला आम्ही पोहोचलो. तिथेही आमची मीटिंग झाली. तिथेही मीटिंग मध्ये आम्हाला फक्त उडवाउडवीचीच भाषा करतायत, निर्णयावरती कोणीही येत नाहीये. तेव्हा सांगतात की कंपनीवाल्यांशी आम्ही बोलतो, याच्याशी बोलतो, त्याच्याशी बोलतोय, पण निर्णय काही आम्हाला देत नाही. तर त्याच्यानंतर मग आम्ही बालेमामाशी चर्चा केल्यानंतर बालेमामा सांगतो की तुमचं जर एवढं आहे मग तुम्ही स्टे ऑर्डर का घेत नाहीये? स्टे ऑर्डर आणा, मी तुमचा 2 दिवसामध्ये काम करून देतो. स्टे ऑर्डर आणल्याच्या नंतर परत बालेमामाशी आम्ही बसलो. बालेमामाची तीच उत्तरं, उडवाउडवीची भाषा. आज आम्ही भिवंडीचे विधानसभा क्षेत्राचे खासदार बालेमामा म्हात्रे यांना आम्ही स्वतः माझ्या परिवाराने दिन रात्र मेहनत घेऊन त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यांच्या खासदारकीसाठी स्वतः आम्ही परिश्रम घेतलेला आहे आणि त्यांना निवडून दिलेलं आहे. मग जर निवडून देऊन सुद्धा जर आम्हाला मदत न करता हे जर बाहेरच्या व्यापाऱ्याला, बाहेरच्या बिल्डरला मदत करतात, हे कुठपर्यंत आहे? ह्याच्यासाठी मान्य श्री बालेमामा खासदार यांना विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला निर्णय काय आहे तो द्यावा. नाही तर आम्ही कंटेम्पसाठी अर्ज केलेला आहे. जर प्रकरण नाही केलं तर आज ना उद्या आम्ही कंटेम्प करणार आहे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे. बांधकाम करण्याकरता आम्ही वारंवार स्टार्ट पासून आम्ही थांबवलेला आहे. वारंवार थांबून असताना सुद्धा कोर्टाची माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे. स्टे ऑर्डर असताना सुद्धा इथे ह्या साईट वरती बालेमामाचे पुतणे रणधीर म्हात्रे, हेमंत म्हात्रे हे पुढे येतात आणि आम्हाला दादागिरी करतात. आमच्या पूर्ण परिवारावरती धावून येतात. त्यांनी आज काहीतरी 5 ते 6 लेडीज सुद्धा आणलेले आहेत आणि त्या लेडीज आम्ही काम बंद करायला गेल्यानंतर आमच्यावरती धावून येतात, आमच्यावरती दादागिरी करतात. उद्या जर आम्हाला काही माझ्या परिवाराला जर झाला तर याला पूर्णतः जबाबदार रणधीर म्हात्रे, हेमंत म्हात्रे आणि भिवंडीचे खासदार बालेमामा म्हात्रे हे सुद्धा जबाबदार राहतील. की भिवंडीमध्ये गोर गरिबांचे आम्ही कैवारी आहे. आम्ही निवडून आलेलो आहे, जनतेला न्याय देण्यासाठी आलेले आहोत. मग तुम्ही हाच न्याय देतायत का? तुम्ही आज आम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला दादागिरी करतात, उडवाउडवीची भाषा करतायत. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जागेवरती या. आम्हाला कुठेही कोणाच्या ऑफिसला जायची गरज नाहीये. तुम्ही स्वतः इथे या, मग बघू काय असेल ते. आमची एकच आहे, माझी 3.5 एकर जागा आहे, ती जागा माझी मला द्यावी, नाहीतर त्याचा मोबदला जो पण आजच्या रेटमध्ये जो पण रेट असेल त्या रेट प्रमाणे द्यावे, ही आमची मागणी आहे. पुढे माझा प्रशासनाला आणि न्यायालयाला विनंती आहे, मान्य श्री बालेमामा खासदार यांना सुद्धा विनंती आहे का जेणेकरून मला लवकरात लवकर न्याय द्यावा, ही माझी मागणी आहे.